पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा. नमस्कार, मी दीपक मांडवकर. आपण पाहतात महाराष्ट्र सुप्रभात न्यूज, आवाज जनतेचा. म्हणजे खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर एकोपा निर्माण करणं आणि एकोपा निर्माण केल्यानंतर त्याचं सातत्य कायम ठेवणं एक वेगळं उदाहरण या ठिकाणी आपल्याला माध्यमातून मिळालं. ते म्हणजे नालासोपारा विरार रहिवासी दाभोळ मंडळ. या मंडळाच्या वतीनं खऱ्या अर्थानं गेले 10 वर्षापासून हे कार्यक्रम उपक्रम राबवत असताना एक वेगळं काहीतरी निर्माण या ठिकाणी केलं. आपण थेट जाणून घेऊया त्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून. दादा, गेले 10 वर्षापासून तुम्ही हा कार्यक्रम करताय, ही बांधिलकी केली आहे, काय सांगा? आम्ही ह्या नालासोपाऱ्यामध्ये 25 वर्षे राहतो आहे. तर 25 वर्षामध्ये जेव्हा आम्ही गाडीमध्ये प्रवास करतो, जेव्हा इथे राहतो, तर इथे अनेक लोकांवरती असे अनेक संकट आले होते. पोलिटिशियन म्हणा किंवा हॉस्पिटल म्हणा, काय अशा अनेक प्रकारच्या अनेक गोष्टी घडत होत्या. तर आमच्या इथे खापरे मामा, सहादेव खापरे म्हणून होते, देवजी गोटल, तसेच दिलीप चिविलकर, संतोष आडकले, प्रभाकर वारकर, अशी जी मंडळी आमची होती ती आम्ही एकत्र असं बसलो. आणि मी स्वतः विनोद टक्के. तर आम्ही एकत्र बसलो की ही ज्या नालासोपारा विरारमध्ये जर अशा गोष्टी घडत आहेत तिथे, तर त्याच्यासाठी कुठेतरी आपला नातेवाईक आहे, जर आम्ही ट्रेनमध्ये बसलो असेल तर तिथेसुद्धा आमच्यामध्ये वाद व्हायचा. नंतर आम्ही आलो तर अरे हा माझा गाववाला होता किंवा माझा नातेवाईक होता. तर त्यासाठी आम्ही या मंडळीने असा विचार केला की आपण काहीतरी इथे करूया. तर आम्ही एक नालासोपारा विरार पंचक्रोशी मंडळ म्हणून हा 2017ला आम्ही हा स्थापन केला. आणि आज जवळजवळ आमच्या मंडळाला 10 वर्ष झाले. आणि 10 वर्षामध्ये लोकांच्या सुखदुःखासाठी आम्ही स्थापन केला. याच्यामध्ये कुठच्याही गोष्टीचा राजकारण वगैरे काही नाही. फक्त कुणाला हॉस्पिटलमध्ये जायचं असेल किंवा कुठे पोलिटिशियनला असेल, कोण बिमार असेल, काय गरज असेल, तर त्यासाठी हा मंडळ आमचा जो आहे नालासोपारा विरार पंचक्रोशी सदैव तात्पर्य उभा राहतो. आणि त्याचा तो जे काय हॉस्पिटलचा असेल, जर एखादा खर्चाचा भार असेल किंवा कुठल्या अनेक गोष्टी असतील, त्यासाठी हा मंडळ ठाम राहून तो कार्यक्रम त्याचा पार पाडतो. धन्यवाद. अडकळे साहेब, मी तुम्हाला थेट प्रश्न विचारेन. गेल्या 10 वर्षापासून ही कमिटी खूप महत्त्वाची असते बांधिलकीसाठी. त्या कमिटीचे आभार कसे म्हणा? आज मी या पंचक्रोशी मंडळाचा कमसे कम अध्यक्ष, मी जवळजवळ कमसे कम लॉकडाऊनच्या नंतर किंवा ह्याच्या अगोदर आमचे भरत नारकर होते, त्याच्यानंतर मी आज अध्यक्ष असताना आज आमच्या या मंडळाला कुठला गालबोट न लागता आमचा मंडळ व्यवस्थित चाललेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की कुठेही काय तुम्हाला जरी गरज लागली किंवा आम्हाला गरज, तर आम्ही तर उभीच असतो. परंतु आज जी आम्हाला लोक साथ देतात, आजपर्यंत साथ दिलेलं आहे आणि अजून पण ह्याच्यापुढे पण साथ. आमचे 2 कार्यक्रम असतात, एक हळदी कुंकू महिलांचा आणि मुलांचा 10वी 12वी यांचा गुणगौरव सोहळा आपण करतो. ह्याच्यातून आपण आणि कुणाला सुखदुःखामध्ये आपण धावून जाणारी माणसं म्हणून मला तर हे माहितीच नव्हतं. मी तर ह्याच्यातला राजकारणी माणूस म्हणजे पलीकडचाच होता. पण काय लोकांनी की आम्हाला निवड केली, आमच्या अगोदर हा मंडळ स्थापन केलं आणि आमची नावं तिथं निवडली. म्हणून आमच्या निवडल्यानंतर आम्ही काही गप्प बसलो नाही, आम्ही चालूच केला तो कार्यक्रम. बोला ठीक आहे, आपण आपली माणसं जर आज 6 महिन्यातून एकत्र भेटत आहेत किंवा 2 कार्यक्रमासाठी, तर आपल्याला काय दाभोळ पंचक्रोशी इथे काय 150-200 रूम आहेत आमच्या. त्याच्यासाठी जर बिल्डर कोण आपल्याला ही करत असेल, त्याच्यासाठी जर धावणारे आज मयत होते. एक गोष्ट मी अजून सांगेन की आम्हाला एक श्रद्धांजली व्हायची आहे. आता लोकांना काय भरपूर मयत झाले आमच्या पंचक्रोशीमध्ये किंवा आमच्या नातेवाईकांमध्ये, त्यांच्यासाठी एक आम्हाला एक श्रद्धांजली व्हायची आहे कार्यक्रमाच्या अवधी. एवढं सांगतो. धन्यवाद. साहेब, तुम्ही काय सांगाल? एवढे वर्ष तुम्ही हा कार्यक्रम हे मंडळ चालवत आहे, त्या मंडळासंदर्भात काय? हे मंडळ स्थापन करण्याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही आजूबाजूला राहत होतो, तरी आम्हाला माहिती नाही की कोण कुठे राहतो हे आम्हाला माहिती नव्हतं. याच्यामध्ये सदैव खापरे आहेत, देवजी गोटल हे आता हयात नाही आहेत, पण आपले हे आहेत कार्याध्यक्ष राजेश खाडे, सुभाष पेंढारी आणि आम्ही 5 जण असा आम्ही विचार केला की आपण जर इथे आजूबाजूला राहतो आहे आणि आपण कोण कुठे राहतो आपल्याला माहिती नाही. बरेचसे गावाला इथे राहतात पण आम्हाला माहिती नव्हतं सुरुवातीला. पण जेव्हा नायगावला एक आमच्या पेंढारेपैकी एक रिक्षातून ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यानंतर आम्ही हा विचार केला की आपण जर एक बाजूला आपण आजूबाजूला राहतो आहे एकमेकांच्या आजूबाजूला, तर आपण काहीतरी एकत्र येऊन काहीतरी करूया. आणि सुरुवात झाली सुखदुःखापासून की दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्यासाठी मदत व्हावी ह्या हेतून हा मंडळ स्थापन केलेला. त्यामार्फत आता आम्ही गेले 10 वर्ष हळदी कुंकू, महिला हळदी कुंकू आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा याचे 2 मुख्य कार्यक्रम आम्ही राबवतो. कारण काय उद्देश असा आहे की आपली मंडळी जी व्यस्त असतात दिवसभर कामामध्ये, आता महिला पण आम्ही बोलवण्याचा हा हेतू आहे की आमच्या मायवासनी पण ह्याच्यामध्ये आता बोलवतो आहे आम्ही. धन्यवाद.
साहेब तुम्ही एक ज्येष्ठ आहेत आणि ज्येष्ठ म्हणून जर सांगायचं झालं तर गेले 10 वर्षापासून तुमचा अनुभव बघताय. एक बांधिलकी खूप महत्त्वाची असते. या बांधिलकी संदर्भात काय सांगाल? बांधिलकी म्हणजे आता हे 10 वर्ष आहे नालासोपारा विरार मंडळ यांनी तो स्थापन केला आहे. आता मी कर्जावरी प्रशासन सहसेक्रेटरी आहे. तर यांचं आवर्जून मला कार्यक्रमाला आमंत्रण असतो आणि मी त्या आमंत्रणाजवळ उपस्थित राहतो. कारण त्याचं कारण असं आहे की यांचा जो कार्यक्रम आहे मंडळाचा की दुःखसुखात सहभागी होणे हे मला खूप आवडलं. आणि कसं मी त्यांना मार्गदर्शन पण करतो की बाबा तुम्ही हे आपलं मंडळ आहे पाचवाडीचा ते तुम्ही नालासोपारा विरार यांनी एकत्र राहावं सुखादुःखात किंवा कोणाच्या काय अडीअडचणीला. तर त्यांचं जे कार्यक्रम ते मला खूप आवडलं आणि ते त्यांनी विशेष करून आत्ता जे विद्यमान अध्यक्ष आहेत संतोष आडकले यांचं मी खूप अभिनंदन करतो की ते खूप धडपड आहेत या कार्यक्रमासाठी. स्वतः खूप मेहनत घेतात आणि त्यांचे सहकारी दिलीप सुभाष पेंढारी भरत नाटकर वगैरे असे जे सहकारी आहेत विनोद टक्के हे पण त्याच्यावर असं सोबत असतात. पण मेन अध्यक्षांची मेहनत खूप आहे हे त्यांच्यावर मी त्यांचं खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. खऱ्या अर्थानं जाणून घेतलं की आज जी पद्धत निर्माण झालेली आहे ती बांधिलकी खूप महत्त्वाची आहे आणि ह्या कार्यक्रमातून एक प्रेरणा निर्माण होते आणि सातत्याने या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या या कार्यक्रमामध्ये प्रेरणा निर्माण झाल्यानंतर आज जर त्यांच्या गावामध्ये जर पाहायला झालं ती एक विद्यार्थिनी जी आहे ती महाराष्ट्र पोलीसमध्ये सुद्धा दाखल झालेली आहे. आपण थेट तिच्या माध्यमातून जाणून घेऊया. ताई तू काय सांगशील महाराष्ट्र पोलीसमध्ये तुझी भरती झालेली आहे या तुझ्या गावाची किंवा आईवडिलांची किंवा तुला काय अभिमान वाटतो? सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते की मला इथे येण्याची संधी दिलीत. महाराष्ट्र पोलीस होणे एक सोपी गोष्ट नाहीच. एक खडतर प्रवास तर होताच आयुष्यामध्ये. त्यात वडील माझे गावी आणि शिक्षण मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं इकडून म्हणजे माझा तालुका महाड पण मी माझ्या अकॅडमीला जात होते माणगावमध्ये. परत लोकांचे टॉन्ट मम्मी पप्पांचे विश्वास माझे स्वप्न हे सगळ्यातून मी माझा एक खडतर प्रवास निर्माण करून माझी स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. तसेच या गावकऱ्यांचे सुद्धा मी आभार मानेल की कारण त्यांनी मला प्रोत्साहन दिले. काही काहींनी मागे खेचण्याचा प्रयत्न केला काही काहींनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला काही काहींनी तर कॉलेजला ॲडमिशन घेतानाच मला नेगेटिव्हिटी दाखवली होती. पण मला आज अभिमान वाटतं आहे की मी आज काहीतरी करून दाखवलं आहे काहीतरी मी माझं स्वतःचं निर्माण केलं आहे. जरी हे अस्तित्व छोटं असेल अजून मी मोठं करण्याचा प्रयत्न करेल आणि सगळ्यांना मी धन्यवाद बोलेन. आताच आपण घेतलं की नालासोपारा रहिवासी पंचक्रोशी दाभोळ या दाभोळ मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थी गुणगौरव सोहळा असू दे किंवा महिला मंडळ यांचा हळदी कुंकू कार्यक्रम असू दे. हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये भरपूरशी मंडळीसुद्धा यामध्ये सहभागी झालेली आहेत. दरवर्षी या मंडळीचा सर्वात मोठा सहभागसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आताच नुकतंच या ठिकाणी मान्यवरांचं भाषणसुद्धा झालं आणि खऱ्या अर्थानं या ज्या विद्यार्थ्यांचा जो या ठिकाणी सत्कार झाला पाहिजे तो सत्कारसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. हे केवळ सत्कारच नव्हे तर त्यासाठी रुग्णांची सुद्धा एक रुग्णसेवा हा आदर्श या दाभोळ मंडळाच्या माध्यमातून आम्हाला दरवेळी पाहायला मिळतो. कॅमेरामॅन तुषारसह मी दीपक मांडोकर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज नालासोपारा.